संघामध्ये खेळलेले आहेत. काल 8, आज 8, उद्या 8, परवा 8. 16 संघ मैदानामध्ये येणार आहेत आणि या संघांमध्ये घनघोर युद्ध आपण बघतोय. अक्षरशः धावांचा पाऊस इथं पडलेला आहे. कधी काळी गारपीट झाली तर इतका गारांचा खच पडत नाही, एवढा धावांचा खच इथे पडलेला आहे. आज दिवसभरामध्ये सगळीकडे धावाच धावा बघायला मिळतात. कुठेही फलंदाजाने फटका खेळला की तिथे फक्त धावाच आहेत. आणि आता हा सामना काय नवीन घेऊन येईल आपल्या समोर हे बघायचंय. चिखलगाव विरुद्ध सांगुर्डी, दोन्ही खेड तालुक्यातील संघ आहेत. चिखलगाव विरुद्ध सांगुर्डी, दोन्ही खेड तालुक्याच्या पश्चिम विभागातले संघ आहेत आणि या दोन संघांमध्ये प्रचंड मोठी लढाई आज या मैदानामध्ये सुरू होणार आहे. उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकणारा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार आणि ही संधी कोणी दवडणार नाहीये. पाहूया, आज सकाळपासून या दोन्ही संघांनी पराभवाचा सूर्य बघितलेला नाही किंवा मावळलेला सूर्य बघितलेला नाहीये, परंतु कोणाचा सूर्य इथे तेजस्वीपणे चमकत राहील आणि कोणाचा सूर्य अस्ताला जाईल याचं उत्तर पुढच्या अर्ध्या पाऊण तासामध्ये तुमच्या समोर येईल. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी सागर आंद्रे योगेश वाळुंज, गोलंदाजी मार्कवरती माऊली. सांगुर्डी संघाचा गोलंदाज उजव्या हाताने राऊंड विकेट. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळला, अलोंग द कार्पेट चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवलाय, पायानं अडवला क्षेत्ररक्षकानं. चांगलं क्षेत्ररक्षण, 2 धावा सेव्ड केलेल्या आहेत. सांगुर्डी संघानं आज दिवसभरामध्ये अत्यंत सफाईदार खेळ, प्रभावित करणारा खेळ केलेला आहे. या संघामध्ये देखील गुणवत्ता ठासून भरलेली आहे. याची प्रचिती खेड तालुक्याला दाखवली आज सांगुर्डीच्या संघानं. बघायचे आज इथून पुढे या सामन्यामध्ये कसं वर्चस्व प्रस्थापित करेल सांगुर्डी. तर चिखलगाव नेहमीच बलाढ्य म्हणून ओळख असलेली ही टीम आहे. स्क्वेअर लेगला चेंडू आणि सागर आंद्रेचा पुन्हा एकदा एक अजून ब्लास्ट. चौका, पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. मला वाटतं बॉल आलेला आहे मैदानामध्ये. प्लेइंग बॉल येतोय, त्याच बॉलने खेळलं जाईल. 4 षटकांची लढत आहे. दुसऱ्या चेंडूवरती सागर आंद्रेनं 4 धावा खेचत आक्रमक इरादे धारण केलेला आहे. आक्रमकतेचं दुसरं नाव आहे, वादळाचं दुसरं नाव म्हणजे सागर आंद्रे. फलंदाजीमध्ये गोलंदाजीमध्ये एक अष्टपैलू खेळाडू, अनेक स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून तो खेळतो. अनेक मोठ्या संघांमध्ये त्याला निश्चित मोठी मागणी असते. आज या मैदानामध्ये देखील सागर आंद्रेचा ओहो काय शॉट आहे. विलक्षण वेगाने खेळलेला हा फटका होता. पाहिजे 2 धाव, 1 धाव इथे मिळेल. त्याच्या फटक्यामध्ये ताकद खूप मोठी आहे, टायमिंग तो सुंदर साधतो आणि त्यामुळेच सागर आंद्रेच्या बॅटमधून नेहमीच मोठ्या धावा आम्ही बघतो. धावफलकावरती आहेत 7 धावा. षटक पहिलं मैदानामध्ये सुरू. गोलंदाज माऊलीचं देखील विशेष कौतुक आहे की वाऱ्याचा प्रचंड वेग असताना देखील फलंदाजांना त्याने 2 चेंडूमध्ये मैदानामध्ये ठेवलेला आहे. किती चेंडू गोलंदाज फलंदाजाला मैदानामध्ये ठेवतो हे महत्वाचं आहे. अन्यथा मैदानाच्या बाहेर गोलंदाजाला भिरकावून देतात फलंदाज. एक चौकार जरूर आलाय सागर आंद्रेकडून. स्ट्राईक एंड वरती इथे योगेश. वाईड चेंडू असेल, एक अतिरिक्त धाव. 7 वरून पुढे 8 धावा. योगेश वाळुंज स्ट्राईक एंड वरती आहे आणि गोलंदाज माऊली परत एकदा तयार. पहिलं षटक सुरू आहे. 8 धावा. याबरोबरच माऊलीचा पॉवरफुल, दमदार, शानदार माऊलीच्या गोलंदाजीवरती योगेश छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार.
सरळ बॅटनं खेळणाऱ्या फलंदाजांना निश्चित प्रकारे इथे मोठे फटके खेळता येऊ शकतात. वाऱ्याचा फायदा घेता येऊ शकतो, वाऱ्याचा वेगाचा उपयोग करता येऊ शकतो आणि योगेश वाळूंच्या फलंदाजीमधून आम्ही तेच बघितले. इनसाइड आउट खूप छान फटके खेळले या अगोदरही आताही. परत एकदा इथे अक्रॉस दी लाईन खेळला मिड विकेटला, चेंडू एक टप्पा घेत सीमारेषे बाहेर. योगेश वाळूंचा पुन्हा एकदा ब्लास्ट, विस्फोटक चौकार धावफलकावरती. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौका. थँक्यू डीजे. सन्माननीय मच्छिंद्र शेठ बेंडाले या अतिथींचं आगमन मनपूर्वक स्वागत. वॉट अ शॉट. इथे बॅट फिरती इतकी वेगात, चेंडू पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला वायफायचं मोफत सौजन्य प्राप्त झालेलं आहे, सन्मान्य विशाल शेठ येळवंडे यांचं आगमन आपलंही मनपूर्वक स्वागत. जाऊ मैदानामध्ये जिथे धावफलकावरती 22 धावा, षटक संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कमीत कमी 4 चौकार, 4 चेंडू सीमारेषे बाहेर गेले पाहिजे. बघा घाई करा थोडस. सूर्य तुम्ही बघत असाल दिवसभर प्रचंड आग ओकत होता, अक्षरशः लाई लाई करून टाकले आज सूर्याने. परंतु आता तो आगीचा लालबुंद गोळा पश्चिम क्षितिजावरती तुम्हाला दिसेल. विहंगम दृश्य इथे बघायला मिळतंय. मात्र मैदानामध्ये फलंदाजी, गोलंदाजांवरती तुटून पडलेले फलंदाज, आक्रमकतेचा एक नवीन आविष्कार तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळेल. रौद्रावतार धारण केलेले फलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगा सांगुर्डीकर. गोपाळ. वाह, सुंदर सुंदर फटका, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळेल सागर आंद्रेला. धावफलकावरती पुढे 23 धावा. गोविंद घ्या कुणी, गोपाळ घ्या. गोपाळ गोलंदाजी मार्कवरती आणि समोर आता फलंदाज आहे योगेश वाळुंज. योगेश वाळूंना 3 चेंडू सीमारेषे बाहेर पाठवले, 2 चौकार आहे, 1 षटकार आहे आणि तो खेळला 3 चेंडू खेळला. सगळे चेंडू त्याने सीमारेषेच्या बाहेर पाठवलेत. अभिजात क्रिकेटचे बेसिक्स त्याच्याकडे आहेत. प्लेसमेंट इतकी छान असते त्याची, विशेष म्हणजे चेंडूवरती नजर शेवटपर्यंत असते आणि त्यामुळेच योगेश सगळीकडे फटकेबाजी करू शकतो. परत एकदा स्ट्राइक एंड वरती गोपाळचा सामना करेल. फुल टॉस चेंडू होता हा. यावेळेस डीप कव्हर पॉइंटला मिळतायत 4 धावा. नो बॉल. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. थैंक यू डीजे. दाने दाने पे लिखा होता है खाने वाले का नाम. धावफलकावरती आपण पाहू शकतो धावांचा पाऊस सुरूच आहे. 28 धावा. चिखलगाव. षटक दुसरं मैदानामध्ये सुरू आहे. गोलंदाज गोपाळ. गोलंदाजी मार्कवरती समोर फलंदाज योगेश वाळुंज. यावेळेस योगेशनं खर तर फ्री हिट वरती 3ऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते. सागर आंद्रे थेट यष्टा उद्ध्वस्त केलेला आहे. सागर आंद्रे ग्राउंड बॅट झाली की नाही हे बघायचंय. खर तर सदोष तंत्र होतं, त्याने चेंडू बॅट वरून अलगट टेकवली. आम्ही सौरव गांगुले बघायचो असं की तो बॅट लँड करताना अशी घसरत न्यायचा नाही. तो काय करायचा, लँड पॉपिंग क्रीज मध्ये बॅट वरून टेकवायचा आणि त्यामुळं अनेक वेळा त्याला फटका बसला. तो धावबाद झाला. ज्यावेळेस एखादा फलंदाज धावत असतो, बॅट ग्राउंड करून घसरत नेणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही खूप लवकर पोहोचू शकता. इथे नॉट आउट आहे. ग्राउंड होईल बॅट. 1 धाव केवळ मिळेल धावफलकावरती. पुढे स्कोअर 29 धावा. षटक दुसरं गोपाळ मैदानामध्ये टाकतोय. 2 चेंडू गोपाळचे अप्रतिम टाकले, ज्या चेंडूवरती सीमारेषे बाहेर फटका गेलेला नाहीये. 2 सिंगल मिळाले. मात्र 1 नो बॉल त्याने जो टाकला त्याच्यावरती चौकार देखील मिळालेला आहे. आता बघायचंय पुन्हा एकदा गोपाळला, तर समोर लेफ्ट हँडेड सागर आंद्रे इज द मॅन. सागर आंद्रेचा हा फटका मिड विकेटला, सीमारेषा पार, षटकार.
छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपयाचं पारितोषिक. कालिदास शेठ येळवंडे यांच्याकडून हे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपये. 35 धावा धावफलकावरती आहेत. 1,500 म्हणजे 1,500. 35 धावा धावफलकावरती आहेत. ओहो हो वॉटर, इथे काय घडतंय? दोघांकडूनही झेल सुटेल आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. थँक्यू. काय झालंय, चेंडू सीमारेषेच्या पडलेला आहे प्रेमात, त्यामुळे तुम्ही किती आतमध्ये आणला तरी तो परत बाहेर जाणारच आहे. धावफलकावरती 39 धावा. षटक दुसरं सुरू आहे. उंच फटका आकाशामध्ये आणि पुन्हा एकदा सीमारेषा पार षटकार. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. महाप्रलय पुन्हा एकदा सुरू. महापूर, गेल्या वर्षी पावसाळ्यामध्ये महापूर आला, या वर्षी पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी महापूर आले. कोकणात सुद्धा चिपळूण सारखं शहर देखील पाण्याखाली गेलं. इथं मैदानामध्ये हे मैदान पाण्याखाली गेलेलं आहे. महाप्रलय. परत एकदा फसलेला हा फटका. मिड विकेट, तिथे चेंडू खाली आणि सागर आंद्रे बाद. धक्का पहिला धावफलक. क्रिकेट म्हणजे 45 धावा. संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 22 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा. इथे चांगलं षटक म्हणजे किती धावा, हे प्रमाण काय ठेवायचं आता मात्र कोणालाही समजणार नाही. आपण पाहतो की 10 धावा एखाद्या षटकामध्ये आल्या तर आपण चांगलं षटक म्हणतो, पण इथं मला वाटतं 15 धावा जरी एखाद्या गोलंदाजाने खर्च केला तरी ते मी चांगलं षटक म्हणेल. इतक्या सहज धावा मिळत आहेत. आणि इथे जर कोणत्या फलंदाजाला धावा घेता आलं नाही, चौकार षटकार मारता आलं नाही, तर त्या फलंदाजासारखा करंटा दुसरा कोणी नाही. आज इथे धावा धावा आणि धावाच आहे. धावांसाठी धाव करावी लागत नाही. चौकार आणि षटकारांच्या श्रीमंतीवरती तुम्ही सहज जगू शकता. इथे आज स्क्वेअर लेगला फटका तिथे खेळलाय. डीप लॉंग लेग सीमारेषेवरती फेक येते. 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 47 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसरं षटक मनोहरच्या हातामध्ये सोपवलंय, तर नवीन फलंदाज मंगेश गायकवाड स्ट्राईक एंड वरती. योगेश वाळुंज, मंगेश गायकवाड ही जोडी मैदानामध्ये. सागर आंद्रे बाद झाला. 2 षटकार 2 चौकार सागर आंद्रेच्या बॅटमधून आपण पाहिले. आता फलंदाजी मार्क वरती मंगेश गायकवाड, तर स्ट्राईक एंड वरती मनोहर. गोलंदाजीसाठी मनोहर. इथे मनोहरचा फुल टॉस. निमंत्रण दिलं होतं, स्वीकारलं. छत्रपतींचा हा छावा या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. एखाद्या शाही मेजवानीचं निमंत्रण आपण जसं नाकारत नाही, इथं स्वीकारलं मंगेश गायकवाडने. कालिदास शेठ बरोबर ना, कालिदास शेठ येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,500 रुपये. तर इथे फलंदाज बाद. धक्का बसेल तर क्रिकेट दुसरा. म्हणजे मंगेश चुकला गायकवाड तर बाद. संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं.
थँक्यू. एक भाऊ बाद झाला तर त्याच्या जागेवरती दुसरा भाऊ मैदानामध्ये उमेश गायकवाड. धावफलकावरती आहेत त्या 53 धावा. तिसरं षटक सुरू झालेलं आहे. मनोहर तयार असेल योगेश वाळूंसाठी. अकूट टप्प्याचा चेंडू आणि योगेश वाळूंचा धडाका सुरूच. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. योगेश वाळूंज योगेश वाळुंज नावाची बुलेट ट्रेन मैदानामध्ये आहे. भन्नाट वेगानं ताशी 400-500 किलोमीटरच्या वेगानं सुरू आहे. धावफलकावरती आपण बघू शकतो धावा असतील त्या 59 धावा. तिसरं षटक सुरू आहे. तर 6 चेंडू खेळलाय. फक्त एका चेंडूवरती सिंगल काढली. बाकी सगळे चौकार आहे, सगळे षटकार आहेत. एक धाव पुन्हा एकदा. 7व्या चेंडूवरती दुसरा चेंडू असा आहे की योगेश वाळूंजने सिंगल काढलेली आहे. या व्यतिरिक्त त्याने फक्त चौकार षटकार खेळलेले आहेत. धावफलकावरती 60 बरोबर ना, काय स्कोर आहे? 60 धावा. षटक तिसरं मैदानामध्ये सुरू. 60 ऑन बोर्ड. चिखलगाव. मनोहरचा चेंडू असेल. यावेळेस फटका एक्झिक्यूट करता येत नाहीये फलंदाज उमेश गायकवाडला. एक धाव इथं अपेक्षित आहे. एका धावीबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 61 धावा षटक या ठिकाणी संपेल. 3 षटकांचा खेळ संपला. 61 धावा. या षटकामध्ये 16 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. दुपारच्या नंतर वारा सुरू झाला आणि इथे वाऱ्याबरोबरच अनेक संघांचा पालापाचोळा झाला. गोलंदाजांचाही झाला. कोणताच गोलंदाज इथे फलंदाजांना रोखू शकलेला नाहीये. प्रत्येक गोलंदाजावरती 15, 16, 20, 22 अशा धावा मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. 6 धावांबरोबर धावफलकावरती 67 धावा. परत एकदा मिड विकेटला लॉंग ऑनला चेंडू आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. 71. चिखलगाव 71. उमेश गायकवाड या षटकामध्ये 1 षटकार 1 चौकार. गोलंदाज पप्पू. परत एकदा उंच उंच आणि तितकाच लांब. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. लावा जसा ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर बाहेर येतो ना, तशी फलंदाजी इथं उमेश गायकवाडची. स्लोवर 1 रीड केला चेंडू, मात्र हवेमध्ये उंच चढलाय. क्षेत्ररक्षक मात्र खाली येऊ शकत नाही. नो मॅन्स लँड होईल. तिथे 2 धावा उमेश गायकवाडला. शॅम्पेन फोडल्यानंतर जशी फसफस करत वर येते ना, ही फलंदाजी तशीच आहे. मैदानामध्ये आल्याबरोबर दोन्ही फलंदाज त्याच वेगानं उसळी घेत आहेत. 79 धावा धावफलकावरती आहेत. परत एकदा इथे तितकाच सुंदर फटका. मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे. 1 धाव उमेश गायकवाडला मिळेल. धावफलकावरती 80 धावा. चौथं षटक शेवटचं षटक सुरू आहे. 80 धावा. या षटकामध्ये 2 षटकार 1 चौकार. 19 धावा आतापर्यंत. तर योगेश वाळुंज फुल टॉस चेंडू योगेश वाळुंज खेळला. तिथं झेल टिपला आणि योगेश क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? 4 Fire है. षटकामध्ये 80 धावा विजयासाठी 81 धावांचं आव्हान.
80 झालेले आहेत. 81 धावांचं आव्हान विजयासाठी सांगुर्डी संघासमोर. निश्चित आव्हान मोठं आहे, मात्र दुपारनंतरचा खेळ बघता या आव्हानामध्ये किती दम आहे याचं उत्तर आपल्याला पुढच्या 4 षटकामध्ये मिळणार आहे. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष माननीय संतोष भाऊ सोपान शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा 2022 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचे व क्रिकेट खेळाडूंचे सहर्ष स्वागत करीत आहे. आयोजक श्रीनाथ क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ निगोजे तसेच श्री संतोष भाऊ सोपान शिंदे युवा मंच. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू होतील. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. सांगुर्डी संघ विनंती आहे, वेळ फार कमी आहे, बॅडलाईटची तक्रार स्वीकारली जाणार नाही. अंधार पडला, तुम्हाला अंधारात खेळावं लागेल, त्यामुळे विनंती आहे की तुम्ही वेळ वाचवा. बॅट्समन पाठवा ना. मॅच आपण सुरू करतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम रेडी आहे, बॅटिंग करणारी टीम बॅट्समन मैदानात पाठवा. सामन्याला देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. 24 चेंडू आणि 81 धावांचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये आहे. लागोपाठच्या 3 हॅलो चेक 24 चेंडू आणि विजयासाठी 81 धावा तर मात्र धावपल कोती बनवायच्यात. कालिदास शेड येळवंडे साहेबांच्या वतीनं पारितोषिक घेते. लागोपाठच्या 6 चेंडूवरती 6 षटकार खेळणाऱ्या खेळाडूसाठी 5,000 रुपये रोख पारितोषिक आहे, कॅश प्राइज आहेत. कालिदास शेड येळवंडे या ठिकाणी कळवत आहेत. लागोपाठचे 6 षटकार खेळणाऱ्या खेळाडूला 5,000 रुपये. सामन्याला सुरुवात होईल. सलामीची जोडी देखील आपण पाहतो मैदानात येते. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज दाखल होते संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं आणि श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे ग्रामस्थांच्या वतीनं आपण पाहतोय एक भव्य दिव्य आयोजन ते मात्र मैदानाच्या आतमध्ये. अक्षय बसे स्ट्राईक वरती आहे, शुभम बसे नॉन स्ट्राईकला आहे, तर गोलंदाजीच्या मार्गावरती सागर अंद्रे तो मात्र षटक क्रमांक पहिलं घेऊन मैदानात तयार आहे. 24 चेंडू आणि 81 धावांचा पाठलाग. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. मुख्य पंच कळवतात लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू आपण पाहता मैदानात भन्नाट वेगाचा होता. सागर अंद्रेचा एक डॉट बॉल तो मैदानात आहे. अक्षय बसे ऑन स्ट्राईक, शुभम बसे नॉन स्ट्राईक. ही जोडी देखील आपण पाहता मैदानात सांगुर्डी टीम कडनं सलामीसाठी येते. 81 धावांचा पाठलाग तो मात्र मैदानात करायचा आहे. भलं मोठं टार्गेट आहे. माउंट एव्हरेस्ट सारखा भला मोठा स्कोर कार्ड बनवलाय. 4 षटक 24 चेंडू आणि 81चा पाठलाग. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पाठवलाय डीप मिड विकेटला. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. लागोपाठच्या 4 षटकांसाठी पारितोषिक घेते सन्मान्य मनोज दादा जाधव यांच्या वतीनं 500 रुपये. लागोपाठचे 4 षटकारांसाठी 500 रुपये मनोज दादा जाधव यांच्या वतीनं आहे. सागर आंद्रे देखील आपण पाहतो गोलंदाजीच्या मार्क होत आहे. फलंदाज स्ट्राईक वरती. अकुट टाप्याचा चेंडू होता भन्नाट वेगाचा. तिथे मात्र डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय सागरकडनं मैदानावरती. फलंदाज देखील बॅटिंग करतात. आज आपण पाहिलं तर दुपारच्या 17 नंतर या मैदानावरती फक्त चौकार षटकार आणि षटकार चौकार आपण पाहिलेत. मनोजदादा जाधव यांच्या वतीनं लागोपाठचे 4 षटकार 500 रुपये. मन कटिंगचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. पहिला धक्का. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है. थँक्यू. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला विनंती असेल यानंतर तुम्ही गोळा होऊन
कुठल्या प्रकारे फलंदाज बाद झाला, कुठल्या प्रकारे विकेट गेली, षटक संपलं, तुम्ही गोळा होऊ नका. विनंती असेल कमिटीच्या वतीनं सूचना येत आहेत. स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे, थोडंसं सहकार्य करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 4 षटकांचा सामना आहे. 81 धावांचा पाठलाग आहे. चेंडू टाकले 3 आणि स्कोर कार्ड धावा बनवले गेलात. 6 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. शुभम बसे, अक्षय बसे या जोडीला देखील आपण पाहिले. नवीन फलंदाज तो मात्र बॅटिंगसाठी येतोय. फलंदाज आपण पाहतोय नॉन स्ट्राईक चेंडू ती बॅटिंगसाठी आलाय. फुलर लाईनचा चेंडूचा फटका मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टेकन, व्हेरी गुड कॅच. सलामीर बाद होत आहेत. दुसरा धक्का. दोन फलंदाज इथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बाद होत आहेत. सांगुर्डी संघाकडनं सलामीचे दोन्ही गडी मात्र बाद होत आहेत. अक्षय बसे आणि शुभम बसे ही जोडी मात्र आपल्याला डगआउट मध्ये पाहायला मिळते. 81 धावांचा पाठलाग आहे. 2 फलंदाज बाद झाले. 7 धावा धावफलक होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक ते मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नवीन फलंदाजांची जोडी देखील आपण पाहतो मैदानात आहेत. नवीन फलंदाजांची नावं माहिती असेल तर कळवत चला. 2 फलंदाज ते आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सांगुडी टीम कडनं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोपालला आपण पाहू शकाल स्ट्राईकवरती, तर नॉन स्ट्राईकला फलंदाज तो देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पंच कळवतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त अवांतर धाव ती मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल. अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील बनवले गेलात. 7 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक मैदानात आहे. सागर अंद्रेची गोलंदाजी आपण पाहतोय. पॉवर प्लेच्या P1 षटकामध्ये गोलंदाजी सुरू आहे. अखूट टप्प्याचा चेंडू होता. आउटसाइड द लेग स्टंप डावेस्टीच्या बाहेर. व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त अवांतर धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहतो बनवल्या जात आहेत. 8 धावा त्या मात्र स्कोर कार्ड ते आहे. या वेळचा चेंडू देखील आपण पाहतोय डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. निर्धाव चेंडू मैदानात येतोय. स्ट्राईकवरती फलंदाज गोपालला आपण पाहतोय. तो नॉन स्ट्राईकला फलंदाज अक्षय तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जोडी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. पाठलाग देखील मैदान ते सुरू आहे. 81 धावा मैदान ते बनवायच्यात. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज तिथे मैदानावरती धाव बाद. तिसरा धक्का. क्रांतीवीर क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. पहिल्या क्रमांकाचे षटक आपण पाहतो मैदान ते संपले गेले. 8 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक पहिले संपले. 8 धावा धावफलक होत आहेत. षटक क्रमांक 2 ला आपण पाहतो मैदान ती सुरुवात होताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज देखील दाखल होते. डी फॉर डेंजर दत्ता निर्माण. सकाळपासून आपण पाहिलं तर आतापर्यंत दोन्ही संघ मात्र प्रत्येकी 2-2 सामने जिंकलेत. एकही पराभव या दोन्ही टीमने स्वीकारला नाही आणि तो सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिलं षटक संपलंय. षटक क्रमांक 2 दत्ता निर्मळचा चेंडू होता. ऑन साइडला मात्र खेळलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे उमेश गायकवाड. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल ती मात्र मैदानावरती आहे. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहतोय बनवल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 11 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. 3 फलंदाज मात्र 9 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय मैदान ते सुरू झाले. 9 धावा त्या मात्र धावफलक ते बनवल्या गेल्यात. गोलंदाजीच्या मार्गावरती गोलंदाज दत्ता. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पॉलोथ्रोमध्ये अडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण थोडेसे खराब आहे. चेंडू मात्र अडवला जाईल. डीप लॉंग ऑफला सागर अंद्रेचं क्षेत्ररक्षण तिथे मात्र सुरेख आहे. एक धाव मैदानाच्या आतमध्ये येईल. पहिल्या इनिंग आणि पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं षटकार चौकारांचा पाऊस होता. षटकार चौकारांचा धुमाकूळ होता. परंतु प्रतिस्पर्धी टीम आपण पाहते निलेश शेठ पवार स्पोर्ट फाउंडेशन सांगुर्डी हा संघ आपल्याला इथे षटकार चौकारांचा दुष्काळ तो मात्र जाणवताना पाहायला मिळतोय. अखूट टप्प्याचा पडबार फटका मात्र खेळलाय. ऑन साइडला मिड विकेटला उमेश गायकवाड तिथे मात्र तैनात आहे. चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल मैदानात आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. थँक्यू डीजे. सामना देखील आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्गावरती दत्ता.
अखूट टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला एक मोठा फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षण, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू अडवला गेलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. धावा देखील वाचवल्या जातील टीमसाठी. 2 धावा येत आहेत. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कोणते आकडे देखील बदलताना पाहायला मिळतील. 13 धावा धावपल कोणते आहे. षटक क्रमांक 2 आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. दत्ता निर्मलनं प्रतिस्पर्धी टीमला मात्र रोखलंय. धावपल कोणते अंकुश लावलाय. अखूट टप्प्याचा चेंडू भन्नाट वेग होता. तिकड बाउन्सर पेश केलाय. तेज तर्रार एक डॉट बॉल मैदानात आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव संघ आपण पाहतोय. दिशा इंडस्ट्रीचे ओनर बाळासाहेबजी कडलग यांच्या मालकीचा संघ इथे कमालीचं वातावरण निर्माण केले. अखूट टप्प्याचा अजून एक चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. फलंदाज तिथे मैदानात होईल बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या थँक्यू. फायर है मैं 2 षटकांचा खेळ संपला. निम्मा संघ गारद झालाय. 5 फलंदाज बाद होत आहेत. 12 धावा त्या मात्र स्कोर काढत आहेत. सांगुर्डी विरुद्ध चिखलगाव सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 5 गडी बाद 12 धावा. गोलंदाज उमेश गायकवाड. षटक क्रमांक 3. अखूट टप्प्याचा चेंडूचा फटका मात्र खेळलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकाने हिट विकेट. फलंदाज तिथे मात्र बाद. 6वा धक्का 6वा गडी बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं धन्यवाद डीजे. तिसरं षटक आपण पाहतो मैदानात ते आहे. 6 फलंदाज बाद झालेत. 12 धावा त्या मात्र धावपल कोते बनवल्या गेल्यात. भल्या मोठ्या धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धक संघ मात्र ढेपळतोय. मनोज दादा जाधव यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 500 रुपये. गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गोलंदाजाला देखील 500 रुपये आणि पंच पव्या काय निर्णय कळवत आहेत. चेंडू मात्र खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू तिथे मात्र अडवला जाईल. 2 टप्पे पडतात आणि पंच कळवतात नो बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 2 टप्पे पडल्यानंतर तिथे नो बॉल ग्राह्य धरला जातो आणि तो नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. फ्री बॉल मैदानाच्या आतमध्ये असेल. मनोज दादा जाधव लागोपाठचे 3 षटकार 500 रुपये. लागोपाठचे 3 चौकार 500 रुपये आणि फ्री बॉल मैदानावरती 1 डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठल्याही प्रकारची धाव नसेल. उद्योगपती मच्छिंद्र शेठ बेंडाल यांच्या वतीने पारितोषिक आहे. चिखलगाव संघानं प्रतिस्पर्धी टीमला ऑल आउट केलं तर 1000 रुपये. यावेळेचा चेंडू होता तिथे मात्र डॉट बॉल आहे. मच्छिंद्र शेठ बेंडाले उद्योगपती साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे. दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव संघानं प्रतिस्पर्धी टीमला जर ऑल आउट केलं तर चिखलगाव संघासाठी रोख प्राइज कॅश प्राइज 1000 रुपये. अखूट टप्प्याचा चेंडू होता. भला मोठा तडाका धूम धडाका. डीप लॉंग ऑनला चेंडू सीमा पार. षटकार. छत्रपतींचा हा छावा. या मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. खूप मोठं आक्रमण. उमेश गायकवाडची गोलंदाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. उमेश गायकवाड तो मात्र गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 मध्ये 6 फलंदाज बाद झालेत. 20 धावा धावपल होत आहेत. 81 धावांचा पाठलाग तो मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाज टू फलंदाज. अखूट टप्प्याचा चेंडू होता. भन्नाट वेग होता. गती होती आणि प्रचंड वेगाचा चेंडू आपण पाहतोय. 1 डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. सुंदर गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी, भन्नाट कामगिरी, प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा दिवस तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. लागोपाठ 3 षटकार 5000 रुपये. यावेळी चेंडू खेळलाय. भला मोठा प्रहार. चेंडू सीमा पार. कुलदीप दादा येळवंडे कळवतायत. लागोपाठचे 3 छत्रपतींचा षटकार हा छावा. 5000 या रुपये. मिळाल्या 6 धावा. क्रांतीवीर शिवराय राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष संतोष भाऊ सोपान शिंदे यांचा दणदणीत षटकार. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा धावपल होत आहेत. 6 फलंदाज बाद झालेत. गोलंदाजीच्या मार्कवरती शेवटच्या षटकामध्ये अल्पेश देवाडे शक्तिशाली तो मात्र संघांमध्ये गोलंदाजीच्या धावांची मार्कवर आहे. शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. उद्योजक बाळाप्पा वाघेरे यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. कुलदीप दादा येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 5000 रुपये.
फुलर लेनचा चेंडू होता बॅटवरती आदळतोय तिथे मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल ती मात्र मैदानात येईल. कुलदीप दादा येळवंडे यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 5,000 रुपये. प्रतिस्पर्धी टीम जर ऑल आउट झाली तर दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव संघासाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. 6 गडी बाद 27 धावा. गोलंदाज अल्पेश देवाडे तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. षटक क्रमांक 4 मध्ये अल्पेश बॅटिंगसाठी फलंदाज. अकुट टाप्याचा चेंडू होता फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. टेकन व्हेरी गुड कॅच. फलंदाज बाद विकेटचं पतन. क्रिकेट 7वा धक्का. म्हणजे चुकला तर संपला. स्वर्गीय गुलाबदादा येळवंडे यांची बळीची टाळी. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या, फायर है मैं. थँक्यू डीजे. 7 फलंदाज बाद झाले. 26 धावा धावपल करत आहेत. आयोजक कमिटीच्या वतीने एक सूचना येते. विजेते संघ जे बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचणार आहेत त्या टीमसाठी सूचना आहे. ज्यावेळेस सेमीफायनलच्या लढती होतील, ज्यावेळेस बक्षीस पात्र फेरीमध्ये तुम्ही पोहोचणार आहात, कोणताही खेळाडू कोणत्याही टीम मध्ये तिथे खेळू शकतो. कमिटीकडनं आम्हाला सूचना येते. कमिटीकडनं आम्हाला काही नियम त्या ठिकाणी कळवले जात आहेत आणि त्या सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचल्यानंतर संघ खुल्या गटामध्ये दाखल होतील. कोणत्याही तालुक्यातील, कोणत्याही जिल्ह्यातील, कोणत्याही राज्यातील, कोणत्याही देशातील खेळाडूला घेऊन तुम्ही मैदानावरती खेळू शकता. या प्रकारची सूचना कमिटीकडनं येते आणि त्या खेळाडूंना घेऊन तुम्ही क्रिकेटचा खेळ मैदानावरती दाखवू शकता. अकुट टाप्याचा चेंडू होता तिथे मात्र फटका सजवलाय. सामना जवळपास आपण पाहतोय सांगोडी संघाने मात्र सोडला गेलाय की काय त्या प्रकारचं चित्र इथे मात्र पाहायला मिळते. 3 चेंडू बाकी आहेत. भरपूर धावा मैदानाच्या आतमध्ये बनवायच्या आहेत आणि कामगिरी देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज अल्पेश देवाडे खूप चांगली कामगिरी आज या संपूर्ण टीमने केली. युनिटीचा खेळ दाखवलाय, एकजुटीचा खेळ दाखवलाय, एकीचं बळ या दोन्ही टीमना आज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखवले. व्हाईट बॉल अवांतर अतिरिक्त धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. निलेश शेठ पवार स्पोर्ट फाउंडेशन सांगोडी संघाचं देखील जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. सकाळपासून खूप चांगल्या प्रकारची कामगिरी केली. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण प्रत्येक फॉर्मॅटमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकली. तर प्रतिस्पर्धी संघानं ती देखील आपण पाहिले तर त्याच प्रकारची कामगिरी दिशा स्पोर्ट फाउंडेशन चिखलगाव या टीम कडनं आपण पाहिले. ऑन साइडला मिड विकेटला 1-2 टप्पा घेत चेंडू सीमा पार 4 धावा. पाहुणी मौका हा मारला चौका. बालाजी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तसेच माजी सरपंच स्वर्गीय दयानंद भाऊ आनंदराव येळवंडे यांचा खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. शेवटचे 2 चिन्ह मैदानावरती बाकी आहेत. सामन्यातील औपचारिकता मात्र शिल्लक आहे. फुलटा चेंडू होता बॅटवरती आला नाही तिथे मात्र डॉट बॉल तो मैदानावरती असेल आणि इथे आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलंय. सामना देखील संपलाय. विजेता संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचं मनापासून आभार. थँक्यू.